विद्यार्थी मित्रांनो, आता आपले कॅप राउंड तर होतच आलेत. आता तुम्हाला समजूनच गेलं की नक्की तुम्हाला कुठलं कॉलेज मिळणार आहे. इव्हन तुम्ही आता ऍडमिशन पण घेतलं असेल, बरोबर? आता आपण वाट पाहतोय ती एकाच गोष्टीची, ती म्हणजे स्पॉट राउंड आणि आय-एल-एस राउंड. आता बऱ्याच जणांना माहिती नसेल स्पॉट राउंड म्हणजे काय असतो, आय-एल-एस म्हणजे काय असतो, ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्या राउंडसाठी आपण गेलं पाहिजे की नाही, हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता पहिली गोष्ट एक्सप्लेन करतो की नक्की स्पॉट राउंड म्हणजे काय असतो आणि आय-एल-एस राउंड म्हणजे काय असतो. पहिले आपण सुरुवात करूया स्पॉट राउंड पासून. तर स्पॉट राउंड म्हणजे काय, की ज्या चारही कॅप राउंड झाल्याच्या नंतरनं कॉलेजला काही जागा शिल्लक राहतात, तर त्या जागा भरल्या जातात कुठं? स्पॉट राउंड मध्ये. तर त्याला म्हणायचं स्पॉट राउंड. म्हणजे थोडक्यात आता एक्सप्लेन जर करायचं म्हटलं तर पहा, कुठलंही कॉलेज असो, कुठलंही कॉलेज म्हणजे सॉरी प्रायव्हेट कॉलेज जर पकडलं आपण, तर 65% ज्या जागा भरतात, तर त्या जागा भरतात सीईटीने. फक्त 65. त्याच्यानंतर 15% ज्या जागा असतात 15%, तर त्या जेडब्ल्यू वरनं भरल्या जातात. हे कोणासाठी सांगतोय मी? तर हे सांगतोय मी प्रायव्हेट कॉलेजसाठी. गव्हर्नमेंट कॉलेज पाहिलं तर तिथं जेईचा कोटा नसतो, तिथं आय-एल-एस वगैरे काय नसतो. 100% जागा ज्या असतात, तर त्या सीईटी वरनं जातात. त्याच्यानंतरनं राहिल्या 20% जागा. तर 20%च्या 15% जागा ज्या असतात, तर त्या भरल्या जातात आय-एल-एस राउंड मधनं. आणि राहिल्या 5% जागा, तर त्या 5% जागा असतात एनआरआय कॅन्डिडेटसाठी. ओके, कुणासाठी? एनआरआय कॅन्डिडेट, त्याच्यानंतर ओएसआय कॅन्डिडेट यांच्यासाठी, म्हणजे फॉरेन कॅन्डिडेट थोडक्यात. बरोबर आहे. मग पहा, आता ह्या ज्या जागा झाल्या, ह्या किती पर्सेंट जागा झाल्या? ओके, तर ह्या जागा झाल्या 80%. म्हणजे आपल्याला कॅपमधनं किती जागा मिळतात प्रायव्हेट कॉलेजच्या? तर 80% जागा मिळतात कॅपमध्ये. कोणत्याही प्रायव्हेट कॉलेजच्या. समजा पीआयसीटी पकडलं, 80% जागेसाठीच आपण इलिजिबल असतो. असं कधीच होत नाही, की 80च्या 80% मुलं तिथे ऍडमिशन घेतात. काही मुलं काय करतात, चौथ्या राउंडची ज्यावेळेस अलॉटमेंट होते, तर मुलं ऍडमिशन घेत नाहीत. काही मुलं, कारण ऑलरेडी त्यांना दुसरा चांगला एक बेटर ऑप्शन त्यांनी निवडलेला असतोय किंवा काहींच्या डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम येतोय. मग ह्या ज्या जागा इथं शिल्लक राहतात, ह्या 80 मधनं ज्या जागा शिल्लक राहतात, तर त्या भरतात स्पॉटमधनं. कारण चौथ्या राउंडच्या नंतर पुढे कोणता राउंड असतो का? तर नाही. मग स्पॉट राउंड मधनं भरला जातो. तर हा स्पॉट राउंड म्हणजे काय? आणखीन तुम्हाला याच्याविषयी सांगतो. तर स्पॉट राउंड मध्ये जागा भरल्या जातात. यासाठी आपल्याला काय करावं लागतं? आता सध्या स्पॉट राउंडचे ऍप्लिकेशन सुरू आहेत. तुम्ही कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तिथेही अप्लाय करू शकता किंवा तुम्ही डायरेक्टली सीईटीच्या वेबसाईटवर गेले तर तिथं सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकताय. स्पॉट राउंडसाठी किंवा आय-एल-एस राउंड, ह्या दोन्ही राउंडसाठी सुद्धा एकच ऍप्लिकेशन फॉर्म असतो. ओके, चालेल. आता स्पॉट राउंड जो होतो, तर स्पॉट राउंड हा पूर्ण ऑफलाईन राउंड असतो. तुम्हाला ऍप्लिकेशन फक्त ऑनलाईन करायचंय किंवा काही काही असे कॉलेज आहेत, कमिन्स कॉलेज, तुम्हाला ऑफलाईनच जाऊन तिथं ऍप्लिकेशन करायचंय. ओके, मग हा स्पॉट राउंड होतो. एक दिवस असा येतो की कॉलेज तुम्हाला नोटिफाय करतं की आज आपल्या कॉलेजचा स्पॉट राउंड आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल राहावं लागतं. मग अवेलेबल राहिल्याच्या नंतर ज्या ज्या मुलांनी तिथं अप्लाय केलं आहे, तर त्यांची लिस्ट मिळते. ओके, त्यांची सेपरेट मेरिट लिस्ट येते आणि त्या मेरिट लिस्टच्या बेसिसवर तुम्हाला ऑन दी स्पॉट तिथं जागा दिली जाते. मग तुम्हाला काय करायचं असतंय, की तुमचं एक्नॉलेजमेंट लेटर म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं लेटर तुमच्याकडे असतात. डॉक्युमेंटचे झेरॉक्स वगैरे असतात. झेरॉक्स का म्हणतोय? कारण ऑलरेडी आपले डॉक्युमेंट आता आपण सबमिट केलेत ऍडमिशनच्या वेळेस. बरोबर आहे. आता झेरॉक्सवरच करावं लागणार आहे आपल्याला. आणि फीज जी काय असेल ती. आता फीज किती लागते? ओपनची फीज लागते. लक्षात ठेवायचं, आता स्पॉट राउंडला ओपनची फी लागते. लास्ट इयर फक्त एकाच वर्षी असा सरकारने नियम काढला होता. आता त्यांच्याकडनं पुन्हा फी घ्यायला सुरुवात केली सरकारने, की जर एससी आणि एसटी याचा विद्यार्थी असेल, तो जर अगेन्स्ट कॅप म्हणजे ए कॅप म्हणजे स्पॉट राउंड मध्ये जात असेल, तर त्याला 2.5 लाखाच्या कमी उत्पन्न असेल तर त्याला कॅटेगरीची फी लागायची. ओबीसी आणि एनटी जर असेल तर त्याला 1.5 लाखाची अट होते. बरोबर, त्यावेळेस त्याला कुठं लागायची? आपली कॅपची फी त्याला स्पॉटमध्ये पण लागायची. पण या वर्षी कुठलाही मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, मुलींचं जे आता फ्री एज्युकेशन आहे, तर ते सुद्धा जर तुम्ही स्पॉटमध्ये ऍडमिशन घेत असाल तर ते तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यामुळे मुलींना तर माझी स्पेशली रिक्वेस्ट आहे, की ऑलरेडी फ्री एज्युकेशन मिळतंय ना, तुम्ही स्पॉट राउंड मध्ये नको जायला. त्याचबरोबर एससी एसटीचे मुलं जे आहेत ना, ऑलरेडी चांगलं बेनिफिट तुम्हाला मिळतंय. ट्युशन फी माफ होते, डेव्हलपमेंट फी माफ होते. तर मग तुम्ही देखील स्पॉट राउंड मध्ये नक्की जायला, स्पॉट राउंड मध्ये नको जायला. मग स्पॉट राउंड मध्ये जावं कोणी? ओबीसीचं आहे, 50%च माफ होतंय. ठीक आहे, 50% भरू शकणार असेल व्यवस्थित तर जा, काही अडचण नाहीये. किंवा समजा कुणाचा एससीबीसीचा स्टुडंट आहे, तर त्याला 50%च ऑफ होतंय, तो सुद्धा जाऊ शकतोय. किंवा ओपनचा स्टुडंट आहे, कॅपमधनं पण तेवढीच फी भरायची आहे, स्पॉटमधनं पण तेवढीच भरायची आहे. मग तुम्ही नक्कीच जा स्पॉटमध्ये. पण स्पेशली एससी, एसटी, एनटी आणि त्याच्यानंतर मुली, ह्या 3 कॅटेगरीच्या स्टुडंटने स्पॉटमध्ये जायला नको, असं एक माझं प्रामाणिक मत आहे.
तुमची जर आर्थिक कंडिशन असेल तर तुम्ही नक्कीच जाऊ शकताय. म्हणजे या पद्धतीने आपला स्पॉट राउंड होता. त्याच्यावर मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे, की नक्की कसं अप्लाय करायचं, स्पॉट राउंडचे टाइप कसे असतात, कसा स्पॉट राउंड कंडक्ट होतो, कसा आपण अप्रोच ठेवायचा आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला समजणार आहे. मग त्यासाठीच आपल्या चॅनलला फॉलो करायचं आहे. स्पॉट राउंड झाला. त्याच्यानंतर दुसरं आहे आय-एल-एस राउंड. आय-एल-एस राउंड म्हणजे काय? इन्स्टिट्यूशनल लेव्हल सीट्स. म्हणजे जे मी तुम्हाला हे सांगितलं. ओके. ह्या 15% जागा कोणत्या? त्या इथं थोडंसं तुम्हाला हे करून दाखवतो. ह्या 15% जागा ज्या आहेत, तर ह्या आय-एल-एस मधनं भरल्या जातात. आता तुम्हाला माहिती आहे आय-एल-एस हा गव्हर्नमेंटला नसतो, फक्त प्रायव्हेट कॉलेजेसला असतो, बरोबर? तर आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं, तर 1x, 2x आणि 3x हे मी काय लिहिलंय? तर पूर्वी हा जो आय-एल-एस राउंड असायचा हा नव्हता. हा लास्ट इयर पासून आलाय. मग पूर्वी काय असायचं? डायरेक्टली तुमचं कॉलेजला ॲडमिशन व्हायचं. म्हणजे काय? की जे जास्त पैसे देईल, ओके. जे जास्त बोली लावेल तर त्याला ते सीट दिलं जायचं. पण आता गव्हर्नमेंटनं म्हणजे सी-ई-टी-सीएलनं काय केलंय, की कॉलेजला स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यायला सांगितली, की आता आय-एल-एस राउंड कंडक्ट करायचा आहे. याच्यामध्ये मग तुम्ही फीस कशी चार्ज करू शकता? एकतर आहे तेवढीच फी किंवा दुप्पट फी किंवा तुमच्या कॉलेजच्या फीच्या तिप्पट फी तुम्ही मुलांकडनं चार्ज करू शकता. पर इयर ही गोष्ट विसरायची नाही हां. पर इयर असं नाही की फक्त फर्स्ट इयरला तुम्हाला 4ही वर्ष एवढी ती कॉलेज जे सांगेल तर ती फी भरायची जर तुम्ही आय-एल-एस मधनं जात असाल आणि तुमचं आय-एल-एसचं ॲडमिशन देखील मेरिट लिस्टनुसार होणार आहे. म्हणजे तुमच्या मेरिटवर होणार आहे. म्हणजे पी-आय-सी-टी वगैरे आपण जर पाहतो ना, ठीक आहे 99 जर कट ऑफ सी-एसचा गेला असेल तर 98.5 पर्यंत तो आय-एल-एसचा खाली येऊ शकतो. कारण पी-आय-सी-टी जास्त काही चार्ज करत नाही. त्याच्यामुळे मुलं तिकडे जातात. त्याउलट जर व्ही-आय-टीचं पाहिलं, तर व्ही-आय-टीचा कट ऑफ थोडासा आणखीन खाली येतो. कारण का? तर व्ही-आय-टीची आय-एल-एसची फीज आहे 6,24,000 पर इयर. म्हणजे आपण जर विचार केला आता, तेच मला तुम्हाला इथं सांगायचंय, की आय-एल-एस नक्की वर्थ इट आहे का? स्पॉट राउंड वर्थ इट आहे. ज्याची आर्थिक खरंच कंडिशन आहे, ओपनची फी भरू शकाल, तर नक्की तुम्ही स्पॉट राउंडला जा. काही अडचण नाहीये. पण आय-एल-एस राउंड आर्थिक कंडिशन जरी असेल, तरी माणूस एक कुठेतरी विचार करतं, की नक्की समोरची गोष्ट वर्थ इट आहे का तेवढी? जर आपण इंजिनिअरिंगवर एवढे पैसे खर्च करायलोत, म्हणजे विचार करा ना तुम्ही. समजा एका वर्षाची फी समजा ₹6.5 लाख जात असेल फक्त कॉलेजची. बरोबर आहे. मग 6 चोक 24. 24 आणि वरचे ते समजा किती? 1-2 लाख. 25, 26. ₹26 लाख फक्त तुमची फीच झाली. बरोबर आहे. ₹26 लाख फीस झाली. त्यानंतर 4 वर्ष तुम्हाला तिथं राहायचंय. आता 26 लाख भरणारा मुलगा 4 वर्ष राहतो म्हटल्यावर तो तसं साधी पी वगैरे काही करणार नाही. बरोबर आहे. मग तो खर्च त्याचा सुद्धा वाढणारच आहे सगळ्या गोष्टी. म्हणजे एक तुम्ही 35-36 लाख जर इंजिनिअरिंगवर खर्च करत असाल, मग त्यातनं तुम्हाला मिळणार काय? असं कुठलंही कॉलेज नाही, की समजा तुम्ही पास झाल्या-झाल्या लगेच तुमच्या हातात प्लेसमेंट आणून ते ठेवल. बरोबर ना? असं कुठलंही कॉलेज नाही. मग मिळणार काय आहे त्याच्यामधून तुम्हाला? तर मिळणार असं एवढं काही एक्स्ट्राऑर्डिनरी मिळणार नाही, की ज्यासाठी आपण 35-36 लाख घालू. आणि मुलं घालतात, पालक घालतात. पालकांचं एकच म्हणणं असतं, मला जे अनुभवायला मिळालं नाही, मी ज्याच्यात कमी पडलो, तो माझ्या मुलांना कमी पडू देऊ नये, बरं काही का असेना. मग तसं करायचं नाही. थोडंसं अर्थनियोजन पण करायचंय आणि मुलं पण अशी काही असतात, की जे पालकांकडे हट करतात. नाही, नाही मला आय-एल-एस मधनंच ॲडमिशन घ्यायचंय, फीस भरायची, नंतर प्लेसमेंट लागेल, आपण त्याच्यात कव्हर करूया किंवा काय लोन वगैरे काढूया. अशा गोष्टीत खरंच पडू नका. खरंच करू नका. इंजिनिअरिंग तेवढी वर्थ इट नाहीये. हे मी रिअॅलिटी तुम्हाला सांगतोय. इंजिनिअरिंग तेवढी वर्थ इट नाहीये. हे पहा मला इंजिनिअरिंगला असताना मला फक्त ₹13,000 फी होती. एन-टी कॅटेगरी असल्यामुळं आणि पी-आय-सी-टीची त्यावेळेस फी स्ट्रक्चर पण कमी होतं. फक्त 94,000 पी-आय-सी-टीची ओपनची फी होती. आता ती 1,28,000 समथिंग हजाराकडे गेली आहे. पण आमच्या वेळेस 94,000 पी-आय-सी-टीची ओपनची फीज होती आणि एन-टी कॅटेगरी असल्यामुळे मला ₹13,000 फक्त फी पडायचे. 4 वर्षाची फी मिळून माझी एक 50,000च्या आसपास होते. बरोबर आहे. म्हणजे नक्कीच ते माझ्यासाठी वर्थ इट होतं. पण त्याच वेळेस जर मी आय-एल-एस मधनं हे करत बसलो असतो, ते करत बसलो असतो किंवा स्पॉटमधनं जात बसलो असतो, तर नाही. एक वेळेस मला ठीक आहे, सी-यू-ई-टी स्पॉटमधनं मिळालं असतं, काही अडचण नाही. पण ओपनची फी भरावी लागली असती मला 4 वर्ष. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही विद्यार्थी, पालक, शिक्षक वगैरे, काउन्सिलर्स वगैरे सर्वांनी एकत्र बसून पर्टिक्युलर विद्यार्थ्यासाठी तो निर्णय घेतला पाहिजे. आणि तो निर्णय घेणं काळाची गरज आहे. जर तुम्ही इंजिनिअरिंगसाठी जर 35-35, 36-36 लाख रुपये हा इनिशियल खर्च आहे. खूप कमी पकडलाय आपण. बरोबर आहे. एवढं जर खर्च करत असाल, कारण बाकीचे कॉलेजेस पहा, आपण व्ही-आय-टीचं पकडलं होतं. पी-सी-सी-वाय जर पाहिलं तुम्ही तर 5,35,000 समथिंग त्यांची आय-एल-एसची फीज आहे. आता ह्या वर्षीचं पाहिलं ना मी लास्ट इयरचं सांगतोय 5,35,000 आहे. त्यासारखं सुद्धा असणार आहे. बरोबर. मग तिथं नक्कीच वर्थ इट नाहीये ते. काही काही वर्थ इट नाहीये. एवढं तुम्ही एक्स्ट्राऑर्डिनरी तिथं काय असं घेणार नाही, की जे हे पहा ना, आता जर तुम्हाला विचार करा, व्ही-आय-टीमध्ये तुम्हाला आय-एल-एसने ॲडमिशन मिळतंय. याचा अर्थ नक्कीच तुम्हाला कुठलंतरी चांगलंच कॉलेज मिळालेलं असणार आहे. कारण आय-एल-एस राउंड काय डायरेक्ट पैसे भरले आणि झालं असं नाहीये.
असं नाहीये. आय-एल-एस राउंडमध्ये पण मेरिट तुमचं पाहिलं जातं ना. मेरिटवरच तुम्हाला ॲडमिशन दिलं जातं. मग त्यामुळे व्ही-आय-टीमध्ये तुम्हाला आय-एल-एसला मिळतंय. याचा अर्थ नक्कीच कुठलंतरी टियर 2चं का होईना चांगलं डी-वाय पाटील अकुर्डी किंवा ए-आय-एस-एस-एम-एस वगैरे कॉलेज तुम्हाला मिळलं असेल. ते सुद्धा कॉलेज खूप बेस्ट आहे. दी एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. त्याच्यामुळे एवढं घालणं हे मला तरी वर्थ इट वाटत नाहीये. याच्यावर नक्की तुम्ही सर्वांनी व्यवस्थित विचार करावा. हां, स्पॉट राउंड आहे. खरंच ज्यांना समजा ओ-बी-सी असेल, अशी पण आपण भरतोयच ना फी. ओके, थोडीशी एक्स्ट्रा भरली, एका चांगल्या कॉलेजसाठी नक्की जाऊया. म्हणजे कसं स्पॉट राउंडला आता कसं टार्गेट करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. समजा आपल्या लिस्टमधलं आपल्याला 10व्या नंबरचं कॉलेज लागलंय. तर स्पॉट राउंडमधून जर आपल्याला 9 नंबरचं कॉलेज मिळत असेल, तर नको घ्यायचं. जर स्पॉट राउंडमधून मला 3-4 कॉलेज वर जर कॉलेज मिळत असेल, चांगलं जर असेल बेस्ट आणखीन, म्हणजे मला ए-आय-एस-एस-एम-एस मिळालं असेल, ओके, ए-आय-एस-एस-एम-एस कशामध्ये? कॅप राउंडमध्ये. तर मग स्पॉटला मी डी-वाय पाटील अकोर्डीला ट्राय नाही करणार. स्पॉटला मी डायरेक्ट व्ही-आय-टीला ट्राय करणार. समजलं? मग या पद्धतीने आपल्याला आपली स्ट्रॅटेजी आहे स्पॉट आणि कॅपसाठी, स्पॉट आणि आय-एल-एसाठी ती आपल्याला ठरवायची आहे. आपलं चॅनल वेळोवेळी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित समजून सांगतंय किंवा आपण हेल्प करतोय स्टुडंटची. आणि आणखीन काही हेल्प हवी असेल तर इथं नंबर वगैरे मी प्रोव्हाईड केलेला आहे. एक सेकंड. हा नंबर आहे माझा. तुम्ही एनी टाईम कॉल करू शकता, WhatsApp मेसेज करू शकता. त्याचबरोबर ह्या आपल्या 2 काउन्सिलिंगच्या बॅचेस आहेत. तुम्ही पर्चेस करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला स्पॉट, आय-एल-एस वगैरे सर्व गाईडन्स व्यवस्थित दिला जाईल. ऑल द बेस्ट.